नमस्कार. सुगम संगीत एक अभ्यास यामध्ये आज आपण सुगम संगीत म्हणजे नक्की काय हे बघूया. एरवी आपल्याला बोलताना सुगम संगीत एवढे दोन शब्दच आपण ऐकतो, पण ते नक्की काय आहे ह्याचा आपण थोडा मागोवा घेऊयात. अगदी सोप्या शब्दात सुगम संगीताची व्याख्या करायची तर आपल्या मनातील भावभावनांचा शब्दातनं आणि सुरातनं केलेला आविष्कार गीताच्या माध्यमातून, त्याला आपण सुगम संगीत म्हणतो. आता भावभावना ह्या कशाशी जोडलेल्या असतात तर आपल्याकडे जे शास्त्रामध्ये संगीत शास्त्रामध्ये नवरस सांगितलेले आहेत त्या नवरसाशी या भावभावनांना जोडलं गेलेलं आहे. म्हणजेच विविध भावभावनांच्या ज्या छटा असतात त्या गाण्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजेच काही गाणी आनंदी असतात, काही गाणी दुःखी असतात किंवा काही गाणी ही जोशपूर्ण अशी असतात. काही गाण्यांमधून आपल्याला गूढता जाणवते. अशा वेगवेगळ्या प्रकारची जी गाणी असतात तर ती आपण समजून मग ती गायली पाहिजेत. आणि यासाठी 2-3 गोष्टी खूप आवश्यक आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. अत्यंत स्पष्ट स्वच्छ शब्दोच्चार, त्याचबरोबर सूर आणि ताल हे आपण सांभाळलं पाहिजे. तसंच आपण जे गाणं गाणार आहोत त्याचा भाव काय आहे हे संपूर्णपणे लक्षात घेऊन मग जर आपण ते गाणं गायलं तर ते छान प्रभावीपणे सादर केलं जातं. अशाच काही महत्त्वाच्या टिप्स आपण बघूयात पुढील भागात सुगम संगीत एक अभ्यास यामध्ये. आजच्यासाठी इथेच थांबूयात. धन्यवाद.